पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती येते। तर कौस्तुभ गणगोटे आणि संतोष जगदाळे हे ते दोन पर्यटक होते पुण्यातले, जे काश्मीरमध्ये गेले होते, पहलगाममध्ये गेले होते। आणि कौस्तुभ गणगोटे यांच्या कुटुंबाशी आता प्रशासनाकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून सुद्धा संपर्क केला जातोय। या दोघांचेही पार्थिव आज संध्याकाळी पुण्यात आणलं जाणार आहे। कौस्तुभ गणगोटे यांच्या कुटुंबियांशी प्रशासनाकडून सुद्धा आता संवाद साधला जातोय। आपले प्रतिनिधी संतोष यांच्याकडून आपण अधिक अपडेट घेणार आहोत। संतोष, कौस्तुभ गणगोटे यांच्या कुटुंबियांना आता नेमकी काय त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात आलेली आहे? त्यांच्याशी प्रशासनातल्या कोणी संपर्क साधलाय का? नक्कीच। खरं तर पहलगाम येथे झालेला जो दहशतवादी हल्ला, भ्याड दहशतवादी हल्ला, याच्यामध्ये दुर्दैवानं महाराष्ट्रातील 6 पर्यटक जे आहेत त्यांचा खरं तर मृत्यू झाला आहे। त्याच्यामधले पुण्यातील 2 जण आहेत, त्यामध्ये संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणगोटे हे आहेत। सध्या आपण कौस्तुभ गणगोटे यांच्या घरी आहोत आणि त्यांच्या या ज्या चुलती आहे तर त्यांना ही सर्व माहिती खरं तर माध्यमांच्या माध्यमातून कळाली आहे। त्यामुळं खरं तर या कौस्तुभ गणगोटे ज्यांचा जो हा परिवार आहे, या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। खरं तर त्यांना अश्रू अनावर होत आहेत। खरं तर माध्यमांशी बोलताना त्यांना भावना दाटून आलेल्या आहेत। तो अतिशय निंदनीय असा हा भ्याड हल्ला आहे। याच्यामध्ये दुर्दैवानं पुण्यातील या 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। सध्या आपण कौस्तुभ गणगोटे यांच्या घरी आहे। यांना प्रशासनाकडून खरं तर आत्ताच संपर्क साधण्यात येतोय, बोलण्यात येतोय, चर्चा करण्यात येते की त्यांचं पार्थिव खरं तर संध्याकाळपर्यंत पुण्यामध्ये पोहोचणार आहे। सध्या आपण चुलती जे आहेत त्यांच्या घरी आहोत आणि त्या खरं तर खूप व्याकुळ झालेल्या आहेत, त्यांना अश्रू अनावर होत आहेत। खरं तर माध्यमांशी बोलण्याला ते असमर्थ आहेत किंवा त्यांना ज्या भावना आहेत त्या भावना अतिशय दाटून आलेल्या आहेत, ते बोलू शकत नाहीत। त्यांचे मित्र आपल्या